नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि आता आपण घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूजमधून। सुरुवात करतो एका महत्त्वाच्या बातमीने। मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनात खासदार संभाजीराजे छत्रपती सक्रिय झालेत। यासाठी संभाजीराजे राज्यातील सर्व मराठा नेते आणि पदाधिकारी यांच्या भेटीगाठी घेत आहेत। त्यातच संभाजीराजे अहमदनगरमधील कोपर्डीच्या दौऱ्यावर आहेत। कोपर्डी बलात्कारातील पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेऊन स्मृतीस्थळाला संभाजीराजेंनी अभिवादन केलं। छत्रपती संभाजीराजे यांचं महाराष्ट्र दौऱ्यात ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आलंय। छत्रपती संभाजीराजे, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देऊन त्यांचं पुण्यात देखील स्वागत केलं गेलंय। पाटस, दौंड, काष्टी, श्रीगोंदा आणि इतर गावात राजेंचं जोरदार स्वागत करण्यात आलंय। मराठा आरक्षणाविषयी सरकारला काही देणं घेणं नाही, दिल्लीला जाण्याचं काम केलं आणि समाजाला वेड्यात काढायचं काम केलं अशी टीका विनायक मेटे यांनी केली आहे। सरकारच्या मनामध्ये पाप आहे। लोक रस्त्यावर आल्यावर हे दिल्लीला गेले, आरक्षणाचा विषय फक्त तोंडी लावण्यासाठी घेतला, बाकी 14 विषय घेतले आणि चर्चा केली असल्याची टीकाही मेटे यांनी केली। मराठा क्रांती संघर्ष मोर्चाचं आंदोलन लेचेपेचे नको, येणाऱ्या मंत्र्यांच्या गाडीवर दगड फेकून काच फोडा असं आवाहन मराठा समाजाचे नेते नरेंद्र पाटील यांनी केलंय। सोलापुरातील मराठा क्रांती संघर्ष मोर्चाच्या बैठकीत ते बोलत होते। मराठा समाजाच्या आरक्षणाकडे सरकारकडून दुर्लक्ष करण्यात आलंय। ज्या गोष्टी देवेंद्र करायचे ते आता हे सरकार करत नाही। माझ्यासारख्या अनपडला 2 तासात सगळं कळतं, मग तुम्हाला का कळत नाही असा घणाघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर केला। राष्ट्रवादीची कोणतीही जबाबदारी प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नसल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केलंय। प्रशांत किशोर यांनी देशातील राजकीय परिस्थिती आणि अनुभव पवार साहेबांसमोर मांडलेला आहे। मलिक यांनी शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या शुक्रवारी झालेल्या भेटीबाबतही प्रतिक्रिया दिली आहे। प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतिकार आहेत, त्यांचा वेगळा अनुभव आहे आणि तो अनुभव आणि देशात राजकीय परिस्थिती काय आहे याची माहिती प्रशांत किशोर यांनी शरद पवार साहेबांना दिली असल्याचं ते म्हणाले। नवी मुंबई बेलापूर किल्ल्याच्या टेहाळणी बुरुजाची भिंत कोसळली आहे। सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने ही भिंत कोसळली आहे। शिवकालीन टेहाळणी बुरुजावर डागडुजीचं काम सुरू होतं। डागडुजी सुरू असतानाच ही भिंत कोसळल्याने सुदैवाने या अपघातात जीवितहानी झालेली नाही। उल्हासनगर कॅम्प 5 भागातील कचऱ्याच्या गाड्या नागरिकांनी अडवल्या असल्याची घटना घडली आहे। सांडपाणी घरात जात असल्याने संताप व्यक्त केला जातोय। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो, गाड्यांमधून कचरा घरात जात असल्याचं समोर आलंय, त्यामुळे नागरिक संतप्त झाले। आता बातमी न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची। विद्यापीठ आवारात व्यायाम करण्यासाठी आता 1000 रुपये देऊन नोंदणी करण्याचे आदेश पुणे विद्यापीठाने दिलेले होते आणि या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक वॉक करण्यासाठी येत असतात। या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती। दरम्यान ही बातमी न्यूज 18 लोकमतने दाखवताच हा निर्णय स्थगित करण्यात आला। राज्यातील मंत्र्यांचे बापजादा हे वारकरीच असल्याचं मत छगन भुजबळांनी व्यक्त केलंय। आमचं वारकरी प्रेम आहेच, वारीवर प्रेम आहेच, पण गर्दी झाली तर कोरोना रोखणं अवघड जाणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। त्यामुळे मंत्रिमंडळाचा एकमुखी निर्णय घेतला आहे। बसमधूनच वारीला परवानगी देण्यात आली आहे। ज्यांना राजकारण करायचं आहे त्यांना कोण सांगणार असं म्हणत भुजबळांनी भाजपला टोला लगावला। चेंबूरमधून मोठी बातमी आहे। चेंबूरच्या लाल डोंगर परिसरात असलेल्या विश्व गौतम नगरमध्ये घरं कोसळल्यामुळे दुर्घटना घडली आहे आणि यात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। तर एका घराची भिंत आधी कोसळली आणि त्यानंतर ही भिंत एका बाजूच्या घरावर कोसळल्याने ते संपूर्ण घर कोसळलेलं आहे आणि बाजूच्या एका घराचा मोठा भाग कोसळला आहे। दरम्यान ढिगाऱ्याखाली एक तरुण अडकला होता, मात्र त्याला तात्काळ स्थानिकांनी सुखरूप बाहेर काढलंय। कुंभमेळ्यात जे घडलं ते राज्यात घडू नये म्हणून वारीवर निर्बंध घालण्यात आले असल्याचं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलंय। तर सर्व अधिकाऱ्यांशी समन्वय साधूनच निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलंय। आषाढी वारी सोहळा परंपरेनुसार पायीच नेला जावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। त्यातच वारकऱ्यांनी दिलेला प्रस्ताव कॅबिनेटमध्ये चर्चेला ठेवलाच गेला नसल्याचा धक्कादायक आरोप मानकऱ्यांनी सरकारच्या हेतूवरच शंका उपस्थित केलेली आहे। तर माऊलींच्या पालखीचे वंश परंपरागत चोपदार
रामभाऊ रंधवे यांनी सरकारला आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची मागणी करण्याचं आवाहन केलंय। संत तुकाराम महाराजांचा 336वा पालखी सोहळा 1 जुलै रोजी साजरा होणार आहे आणि यासाठी सोहळ्याबाबत शासनाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे। तर एकूण 100 भाविक तसंच विश्वस्तांच्या उपस्थितीत कोरोनाच्या सावटाखाली यंदा दुसऱ्या वर्षी पालखी प्रस्थानचा कार्यक्रम पार पडणार आहे। 2 एसटी बसेसच्या माध्यमातून देहू ते पंढरपूर असा पालखीचा प्रवास असणार आहे। पावसाच्या दमदार बॅटिंगमुळे बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स जलमय झालंय। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। जवळच लसीकरण केंद्र असल्यामुळे लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी नागरिकांना पाण्यामधून वाट काढावी लागते। मुंबईला पावसाचा हाय अलर्ट देण्यात आलेला आहे। या इशाऱ्यानुसार काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलाय। मान्सूनच्या पहिल्याच दिवशी पावसानं मुंबईला चांगलं झोडपलंय। अशातच 13 आणि 14 जूनला मुंबईत जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे। या 2 दिवसांच्या कालावधी दरम्यान मुंबई शहर आणि उपनगरातील काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा देखील देण्यात आलाय। तर मुंबई महानगरपालिका देखील सज्ज झाली असून समुद्र किनारे आणि समुद्र किनाऱ्यालगतचा परिसर या ठिकाणी जाणं नागरिकांना प्रतिबंध करण्यात आलेला आहे। नवी मुंबईत आज सकाळपासूनच जोरात पावसाला सुरुवात झाली आहे। आज पहाटेपासून सुरू झालेल्या पावसाने 11 वाजल्यापासून आणखीन जोर धरला होता। ढगाळ वातावरणात आणि ढगांच्या गडगडाटात हा पाऊस सुरू होता। मात्र शहरात फक्त एक झाड उन्मळून पडल्याची घटना घडली आहे। पहिल्याच पावसात मुंबईतील मिठी नदी ओव्हरफ्लो झाली आहे। नदी ओसंडून वाहू लागल्याने नदीतील पाणी आसपासच्या सोसायट्यांमध्ये शिरलेलं आहे। मिठी नदीचं पाणी कुर्ला परिसरातील रहिवासी भागात शिरलंय। आता पुन्हा एकदा मुंबई परिसराला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। तर आता बातमी आहे ठाण्यामधून। पावसाच्या दमदार बॅटिंगमुळे ठाण्यामधल्या महापौर बंगल्यामधलं झाड कोसळलेलं आहे। तसंच अनेक ठिकाणी झाडांची पडझड देखील झाली आहे। त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे। वसई विरारमध्ये गेल्या 2 दिवसांपासून दमदार हजेरी लावलेली आहे पावसाने। नाला सोपारा विरार वसई या ठिकाणच्या सखल भागांमध्ये पाणी साचलंय। वसई विरार महानगरपालिकेचे माजी महापौर उपमहापौर सभापती अशी अनेक पदे भूषवणारे रुपेश जाधव यांच्या वॉर्डात ही परिस्थिती आहे। अनेक पदं भूषवली असली तरी पण त्यांच्या वॉर्डात साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न अजून सुटलेला नाहीये। मुंबईत पडलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे। काही ठिकाणी एखाद्या तळ्याचं स्वरूप एखाद्या ठिकाणाला मिळाल्याचे चित्र पाहायला मिळतंय। सायनमधील गांधी मार्केटमध्येही अशीच परिस्थिती पाहायला मिळते। भरतीमुळे पाण्याचा निचरा होत नाहीये। त्यामुळे तासनतास गाड्या तशाच रस्त्यामध्ये अडकून पडल्यात। कुर्ल्यात LBS रोडवरही जोरदार पडलेल्या पावसामुळे पाणी साचलेलं आहे। पाणी उपसा करणारे पंप बंद आहेत आणि त्यात मुसळधार पाऊस पडल्यामुळे या ठिकाणी पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळतं। तर कोर्टाचं ऐकलं असतं तर मालाड दुर्घटना घडलीच नसती असं म्हणत मुंबई हायकोर्टानं नाराजी व्यक्त केली आहे। तर मालाड दुर्घटना आणि मोडकळीस आलेल्या इमारतींची आता न्यायालयीन चौकशी होणार आहे। तर इथं घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो। तुम्ही पाहत रहा स्पीड न्यूज। ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आणि पुन्हा एकदा आपण घेणार आहोत उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। पुढील 2 दिवस रत्नागिरी जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। आज खेड आणि परिसरात मुसळधार पाऊस पडतोय। आपत्ती व्यवस्थापना संदर्भात प्रशासन सज्ज असून पूरप्रणव आणि दरड प्रणव क्षेत्र असलेल्या 5 गावांमध्ये अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे। रायगड जिल्ह्यात काल रात्रीपासून रिमझिम तर कधी जोरदार पाऊस सुरू आहे। रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्यामुळे प्रशासन यावेळी सज्ज झालंय। प्रशासनाने दरडग्रस्त भागातील 314 कुटुंबातील 1000
139 नागरिकांना तर धोकादायक इमारतीतील 15 कुटुंबातील 111 जणांना सुरक्षित स्थळी हलवलंय। महाड आणि पेणमध्ये एनडीआरएफची टीम सज्ज करण्यात आलेली आहे आणि मुसळधार पाऊस पडायला लागल्यावर नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन देखील जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केलं आहे। सिंधुदुर्गात आधी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता, मात्र काल संध्याकाळी हवामान विभागाने रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केलेला आहे, तर सिंधुदुर्गात येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्यामुळे प्रशासन यावेळी सर्व स्तरावर सज्ज आहे। मग ते एनडीआरएफचं पथक असो, महावितरण, आरोग्य, बांधकाम विभाग असो, हे सगळे विभाग पूर्णपणे सज्ज करण्यात आलेत। पण दोन्ही जिल्ह्यात अजूनपर्यंत म्हणावा तसा पाऊस झालेला नाहीये, ही दिलासादायक बाब आहे। तर रत्नागिरी जिल्ह्यात आज आणि उद्या 2 दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन सज्ज आहे। जिल्ह्यात 2 एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत। चिपळूण, खेड या ठिकाणी 1 तुकडी, तर रत्नागिरी, राजापूर या भागामध्ये 2री तुकडी राखीव ठेवण्यात आली आहे। दोन्ही तुकड्या कालच त्या भागांमध्ये दाखल झालेल्या आहेत। आपत्ती व्यवस्थापनाला 24 तास अलर्ट राहण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या। बियाणे उपलब्ध नसलेले शेतकऱ्यांची नावे यादीत आहेत, पण याहूनही अतिशय गंभीर बाब म्हणजे त्या बियाण्याची उगवण क्षमता देखील यात नमूद केल्याने शेतकरी संतप्त झालेत। कृषी विभागाने कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता ही नावे डिलीट केलेली आहेत आणि आमच्या या बियाण्यांची उगवण क्षमतेची तपासणी तरी कधी केली असा प्रश्न देखील शेतकऱ्यांकडून विचारला जातो। मुंबईतील नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत। नॅशनल पार्कमध्ये उगम पावणारी दहिसर नदीचं असंच दृश्य पाहायला मिळतंय। असाच पाऊस बरसत राहिला तर मात्र या नद्यांचं पाणी मुंबईच्या रस्त्यांवर येण्याची शक्यता आहे। आता बातमी आहे नागपूरमधून। काल नागपूरमध्ये अपहरण करून एकाची हत्या करण्यात आली होती। मयत राज पांडे उत्कृष्ट सिंगर होता। आज सोशल मीडियावर त्याचे गाण्याचे व्हिडिओज व्हायरल होत आहेत। राजबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते। घटनेतील आरोपी सूरज शाहू याने आपल्या आईच्या शोषणाचा बदला घेण्यासाठी राज पांडेच्या कुटुंबियांना धडा शिकवण्यासाठी राजचं अपहरण करून हत्या केली होती। खंडणीच्या बदल्यात त्याने राजच्या काकाचं धड मागितलं होतं आणि या घटनेने नागपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातल्या हतनूर धरणाचे 8 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आलेले आहेत। हतनूर धरणातून तापी नदी पात्रात 22,423 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत असून तापी नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला। शिवसेनेच्या माजी खासदार कल्पना नरहिरे यांच्या पुतण्याने कळंब शहरातील डॉक्टर अभिजित लोंढे यांना मारहाण केली आहे। बालाजी नरहिरे असं मारहाण केलेल्या व्यक्तीचं नाव असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। बालाजी नरहिरे यांनी कळंब शहरातील लसीकरण केंद्रावर जाऊन डॉक्टरला मारहाण केली आहे। कळंब शहरातील लसीकरण केंद्र हे डॉक्टर अभिजित लोंढे यांच्या हॉस्पिटलमध्ये असून त्यांच्या समोरच्या बाजूला शिवसेनेच्या माजी खासदार कल्पना नरहिरे यांचं घर आहे। वाहन पार्किंग करण्याच्या कारणातून हा वाद झालाय। या घटनेचा निषेध म्हणून शहरातील लसीकरण केंद्र आणि शहरातील रुग्णालय बंद ठेवण्यात आली आहेत। आरोपीला अटक केल्याशिवाय लसीकरण केंद्र आणि रुग्णालय सुरू न करण्याचा इशारा डॉक्टरांनी दिला। बीड जिल्ह्यात कोरोनानंतर म्युकरमायकोसिसने डोकं वर काढलेलं आहे आणि असं असतानाच आता जिल्ह्यात ॲब्सेर्जिलॉसिस या नव्या पांढऱ्या बुरशीजन्य आजाराने 2 रुग्ण आढळून आलेले आहेत। त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते। या रुग्णांवर सध्या अंबाजोगाईतील स्वराती वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत अशी माहिती स्वराती महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकारी भास्कर खैरे यांनी दिली आहे। यवतमाळ शहराला लागून असलेल्या बहिराम टेकडी आणि हिवरी येथील जेतवन परिसरात अस्वलीचा मुक्त संचार असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। पट्टेदार वाघाप्रमाणेच घातक आणि आक्रमक समजल्या जाणाऱ्या अस्वल सध्या यवतमाळ शहराच्या लगत असलेल्या जेतवन परिसरामध्ये आश्रयाला आहेत आणि या अस्वलाचं काही नागरिकांनी दर्शन त्यांना झालेलं आहे आणि त्याच वेळेला हा व्हिडिओ काढण्यात आला। काँग्रेस हा यूपीएचा आत्मा आहे, त्यामुळे देशात पंतप्रधान सुद्धा काँग्रेसचाच होईल। प्रशांत किशोर यांनी सुद्धा दोनदा सांगितलंय की राहुल गांधीच पंतप्रधान बनणार आहेत, त्यामुळे आमचा विश्वास लोकशाहीवर आहे असं वक्तव्य काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमरावती या ठिकाणी पत्रकारांशी बोलताना केलं।
यासोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र महत्त्वाच्या सगळ्या बातम्यांचे अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नेहमीचंच महत्त्वाचं आवाहन ते म्हणजे घराच्या बाहेर पडू नका. घराच्या बाहेर पडण्याची वेळ आलीच तर मास्क लावायला विसरू नका. मास्क लावायचा म्हणून लावू नका, तर मास्क लावल्यानंतर तो व्यवस्थित लावला गेलाय की नाही हे देखील एकदा तपासून बघा आणि स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.